जालना महानगरपालिकेतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून स्थायी समिती सभापती आणि नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे। केवळ बाचाबाची झाली, मारहाण नाही, असा खुलासा नगरसेवक महावीर ढक्का यांनी केला असला तरी या वादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मुख्य बातमी: जालना महानगरपालिकेत मे 11 रोजी भाजपचे 2 दिग्गज नेते आमनेसामने आले। स्थायी समिती सभापती अशोक अण्णा पांगारकर आणि नगरसेवक महावीर ढक्का यांच्यात विकास कामावरून जुंपली। शहराच्या पाणीपुरवठ्यासारख्या संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असताना या वादाची ठिणगी पडली। नगरसेवक ढक्का यांनी जनहिताचा प्रश्न मांडला असता त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे। काय आहेत महावीर ढक्कांचे आरोप? या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना महावीर ढक्का म्हणाले की, जनहितासाठी बोलत असताना मला तुला काही कळत नाही, खाली बस असे म्हणून अपमानित करण्यात आले। महापौरांच्या दालनातही धमकी देण्यात आली आणि बाहेर बघून घेण्याची भाषा वापरली गेली। इतकेच नाही तर सभापतींच्या भावांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोपही ढक्का यांनी केला आहे। राजीनामा आणि स्पष्टीकरण: या अपमानजनक वागणुकीमुळे संतप्त झालेल्या महावीर ढक्का यांनी आपल्या स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे। सोशल मीडियावर फिरणाऱ्या मारहाणीच्या चर्चांवर पडदा टाकताना ते म्हणाले की, महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यात सर्व दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। माझ्या मुलाकडे कोणतेही हत्यार नव्हते, उलट मी केवळ वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होतो। राजकीय वळण हा भाजपचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत विरोधक याचे भांडवल करत असल्याचा आरोप ढक्का यांनी केला आहे। मात्र सत्ताधारी पक्षातच अशा प्रकारे उभी फूट पडल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आता कोणती भूमिका घेतात आणि ढक्का यांचा राजीनामा मंजूर होतो का, याकडे संपूर्ण जालना शहराचे लक्ष लागले आहे। आज महानगरपालिकेत वादा झालेला आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय करता येईल? नमस्कार, मी महावीर रामकुमार ढक्का। आज आमची स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये 3च दरपत्रक ठेवण्यात आले होते। ते 3 पत्रकामध्ये एक घाणेवाडीचं पाण्याचे पाईपलाईनच्या निविदाचा विषय होता। ते ठेकेदार गोपी अग्रवाल म्हणून ठेकेदार आहे, त्याला 10 कोटी नगरपालिकेने देणे आहे महापालिकेने। ते अशोक अण्णा पांगारकर हे आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहे। त्यांचं काय इंटरेस्ट असून म्हणून ते निविदा ते रद्द करून फेरनिविदा करायचे सांगितलं। मी त्यांना म्हणलो, अण्णा आपण निविदा रद्द केले, शहराला पाणी कसं देणार? यांनी काम नाही केलं तर आपल्याला शहराला पाणी, लोक आपल्या अंगावर येतील, आपल्या आपण एका पक्षात आहे, शहराला आपल्याला पाणी देऊ शकत नाही। ते म्हणे, नाही रे तुला काय कळतं बस म्हणे। मी म्हणलं, अण्णा तुम्ही सभापती असं बोलू नका। त्यानंतर ते म्हणे, मी तुला कुठं दाखवायचं, घरी येतो, तुझ्या मस्तगडला येतो, सगळ्या कर्मचारी नगरसेवकाला माहिती आहे। मला, अण्णा तुम्ही तुमच्या चेअरला बोलतो, तुम्हाला गिराईन साहेबांना उत्तर द्यावं मला की असं निविदा तर मी रद्द करू पाण्याची पाईपलाईनचं म्हणून। ते 3 मीटिंग पासून मी एक अर्ज दिलेला आहे कामाचा संदर्भात माझ्यावर, ते घेत नाही। त्याचे इंटरेस्टचे कामाचे ते DPR तयार करायला लागले, ते पाठवा लागले। ते दरपत्रक कोणाचं घेत नाही, कोणी सांगितलं ज्याला त्यांनी इंटरेस्ट असलं ते त्याच्यात घेतो तो। त्याच्यानंतर मी स्थायी समितीचं माझ्या सदस्याचं राहणे त्यांच्याजवळ दिलं। स्टेजवर पण त्याने मला आरेरावी केली, तरी पण मला, अण्णा तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला ऐकतोला द्यायचं। मला, अण्णा तुम्हाला अधिकार आहे म्हणून मी माझा राजीनामा दिला आणि मी सरळ बाहेर आलो। तेव्हाही म्हणत तुम्ही बाहेर येतो तो थांब। मग मी त्याच्या दुसऱ्याच्या चव्हाण मॅडमच्या चेंबरमध्ये बसलो। तिथं अक्षय भैया गोरंटाले त्याने मला समजूत घातली। मला, भैया तुमच्या समोरच त्यांनी मला म्हणलं ना आरेरावी केली, हे केले, तरी मी काही सांगितलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी त्याचा भाऊ विजू पांगारकर, सुनील पांगारकर, प्रतीक पांगारकर, लखन ठाकूर आणि अजून 7-8-10 त्यांनी बोलून ठेवले। मीटिंग झाल्यावर मी त्याचजवळ गेलो, त्यांनी काय नाही म्हणलं, त्याचे भाऊ ते मला आरेरावी करत होते। मग आम्ही महापौरच्या चेंबरमध्ये बोलवलं अक्षय भाईंनी, तिथं आमचं बोलणं होतं, तिथं मी ते आरेरावी करायला लागला। मग आमचे काही माझे जे नातेवाईक 2-4 ते आले तिथं, यांचे 15-20 होते। मग त्याच्या बोलाबालीमध्ये काय झालं, ते प्रतीक पांगारकर आहे, त्याच्या हातात काय ते धारदार होतं, ते मुलामध्ये आपला लखन ठाकूरनी मारला आमच्या एक मुलाला। त्याच्या बाचाबाची झाली। मी, विक्रांत, सगळे नगरसेवक, महापौर सोडवीत होतो।
त्यांना विचारून घ्या. मी पहिले झागले केले, माझ्या हातात काय होतं का काय नाही. खोटं त्यांनी त्याला एक टाकं बी नाही पडलेलं प्रत्येकला लखनला. त्यांनी कोणी राजकीय नेत्याच्या दबावाखाली एक दबावाखाली त्याने आपल्यावर 307 पणे माझ्यावर, माझ्या दोन्ही मुलावर और माझ्या भाच्यावर गुन्हा दाखल केला. हे काय सत्यच नाही ना. 307 कोणतं दाखल होतं? तिथं CCTV फुटेज आहे ते बघा. माझ्या हातामध्ये काय वेपन होते का काय होते. मी सोडत होतो त्यांच्यात मी दंड धरला विजू पांगरकरच्या हातातला. मी ते इसकून बाहेर फेकलो मुलाचं. त्यांनी केल्यावर मग कैलास सेठ आले, ते माझ्या ऑफिसवर मला बोलले, सगळे नगरसेवक बसले, तुम्ही कंप्लेंट करू नका म्हणून आम्ही थांबलो. पण बादमध्ये मला माहित झालं की माझ्या भाच्यावर त्यांनी चाकूने हल्ला केलेला आहे, त्याचे मारहाण केलेली. तरी पण पुरे भाजपचे सगळे लोक होते की करणे, पण ते भाजपचं असून ते कोणाच्या सांगण्यावरून असे हे नीच हरकत करतो, त्याचा मी निषेध करतो. काय म्हणजे? हा